प्रणाम. स्वामी विवेकानंद ग्रंथावली त्यातील कर्मयोग या प्रकरणातील अध्याय पहिला मी वाचत आहे. सदर वाचनाचा हेतू कसल्याही प्रकारे व्यावहारिक किंवा व्यापारी नाही आहे, कमर्शियल नाही आहे. हा जनकल्याणाच्या दृष्टीनेच केलेला एक प्रयोग आहे. कर्मयोग अध्याय पहिला. कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव. कर्म हा शब्द संस्कृतमधील कृ धातूपासून बनलेला आहे. कृ म्हणजे करणे. जे काही केले जाते ते सारेच कर्म होय. या शब्दाचा पारिभाषिक अर्थ कर्मफल असा सुद्धा होतो. याशिवाय आपली पूर्वकर्मे ज्यांची कारणे होत अशी फले या अर्थीही हा शब्द कधीकधी दार्शनिक ग्रंथामधून वापरण्यात येत असतो. परंतु कर्मयोगात मात्र कर्म शब्द आपल्याला केवळ कार्य या अर्थीच उपयोगात आणावयाचा आहे. अखिल मानवजातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञानलाभच होय. पौरात्य दर्शनाने आमच्यासमोर कोणतेही एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच आहे. त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्ष्याचा निर्देश त्यात आढळून येत नाही. मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे. सुख, आनंद इत्यादी सर्वांना तर शेवट ठरलेलाच आहे. सुखालाच चरम लक्ष, परमगती समजणे माणसाचा निखालस भ्रमच होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून साऱ्या दुःख क्लेशाचे कारण हेच आहे की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमज पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या दिशेने. मग आपल्याला समजते की सुख आणि दुःख दोघेही आपले महान शिक्षक आहेत आणि आपण जसा शुभापासून तसाच अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत. सुख आणि दुःख माणसाच्या आत्मेसमोरून जाताना त्यावर नाना प्रकारची चित्रे अंकित करीत असतात आणि या चित्रसमष्टीच्या वा संस्कार समष्टीच्या फलासच आपण माणसाचे चारित्र्य म्हणत असतो. कुण्याही व्यक्तीचे चारित्र्य घेऊन त्याचे परीक्षण करून पहा. तुम्हाला आढळून येईल की ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तीची समष्टी, तिच्या मनाच्या कलांची गोळाबेरीज आहे. तुम्हाला आढळून येईल की तिचे चरित्र, तिचे ते चारित्र्य घडवण्यात सुख आणि दुःख या दोहोंचा सारखाच वाटा आहे. तिचे चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचे घडविण्यात चांगले आणि वाईट या दोहोंचाही वाटा सारखाच आहे. आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर उलट दुःखानेच सुखापेक्षा अधिक धडा, अधिक शहाणपण शिकवल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. या आमच्या वसुंधरेला ललामभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरोदात्त चारित्र्याचे अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हेच स्पष्ट दिसून येते की दुःखानेच त्यांना सुखापेक्षा अधिक शिकविले आहे, दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंतस्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रकट केले आहे. परत हे ज्ञान माणसात मूलतःच अव्यक्त स्वरूपात अवस्थित असते. ज्ञान कोणतेच बाहेरून येत नाही, सारे आतच असते. आपण ज्याला माणूस जाणतो असे म्हणतो ते अगदी मानसशास्त्राच्या रेखीव भाषेतच मांडायचे झाल्यास तो शोधून काढतो अथवा अनावृत्त करतो असेच म्हणावे लागेल. माणूस जे काही शिकतो ते वस्तुतः तो अनावृत्त करीत असतो. अनावृत्त करणे म्हणजे अनंत ज्ञानाची खानच असा जो स्वतःचा आत्मा त्यावरून एक आवरण वा एक पडदा दूर सारून टाकणे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला असे आपण म्हणत असतो. तो नियम काय एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट पाहत होता का? तर नाही. तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता. समय आला आणि लागलीच तो त्याला गवसला. जगाला जेवढे म्हणून ज्ञान आज तागायत उपलब्ध झाले आहे ते सारेचे सारे मनातूनच आविर्भूत झालेले आहे. विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे. बाह्य जगत हे केवळ तुम्ही आपल्या
स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण, एक उद्दीपक संधी वा निमित्त होय. परंतु तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचे स्वतःचे मनच असते. सफरचंद पडले, न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरले झाले. मग तो स्वतःच्या मनाचे अध्ययन करण्यात मग्न होऊन गेला. स्वतःच्या मनामध्ये आधीपासूनच विद्यमान असलेल्या विचारशृंखलांची त्याने फिरून नव्याने जुळवाजुळव केली आणि या सर्व प्रकारात त्यामध्ये आणखीन एक नवीनच साखळी सापडली. तो नवाच दुवा गवसला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. तो नियम काही सफरचंदामध्ये लपलेला नव्हता किंवा पृथ्वीच्या केंद्रातही तो कुठेही दडून बसलेला नव्हता. सारांश यावरून हेच सिद्ध होते की लौकिक म्हणा की पारमार्थिक म्हणा, समस्त ज्ञान मानवी मनातच अस्तित्वात आहे. अधिकांश व्यक्तीमध्ये ते प्रकट होत नाही, झाकलेलेच असते, पडून असते. तो पडदा ज्यावेळी हळूहळू थोडा थोडा दूर सारला जातो त्यावेळी मी शिकतो आहे असे आपण म्हणतो. आणि आवरण दूर सारण्याची ही क्रिया जसजशी प्रगत होत राहते तसतशी आमच्या ज्ञानाची उन्नती होत जाते. ज्या माणसामधून हे आवरण क्रमशः निघून जाते तो इतरांच्या मानाने अधिक ज्ञानी. ज्याच्यामध्ये हे आवरण अतिशय दाट तो अज्ञानी. आणि ज्या माणसामधून ते अजिबात दूर झालेले असते तो सर्वज्ञ पुरुष होय. प्राचीन काळी असे सर्वज्ञ पुरुष होऊन गेले आहेत यात काहीच संशय नाही. आताही असतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि भविष्यकाळी देखील असे असंख्य सर्वज्ञ पुरुष जन्मास येतील. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्ये वसत असते. उद्दीपक कारणरूपी आघाताने ठिणगी निघून ते प्रकट होते आणि हे विधान केवळ आपल्या ज्ञानालाच नव्हे तर आपल्या सगळ्या भावनांना आणि सगळ्या कार्यांना देखील लागू पडते. कारण आपण जर शांतपणे स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येईल की आपण आपले हसू किंवा आपले रडू, आपले सुख आणि आपले दुःख, आपला आनंद आणि आपला विषाद, आपले अभिशाप वरदान, निंदास्तुती सारेच आपल्या मनावर बाह्य जगताने केलेल्या अगणित घातप्रतिघातातूनच उद्भूत झालेली आहेत. आणि या साऱ्यांचे फलच आपले आजचे चारित्र्य होय. या समस्त आघातांना मिळून कर्म म्हणत असतात. आत्म्यातील अंतस्थ अग्नीला बाहेर प्रकटविण्यासाठी, आत्म्याची शक्ती व ज्ञान प्रकट करण्यासाठी जो मानसिक वा भौतिक आघात केला जातो तो प्रत्येकच कर्म होय. येथे कर्म शब्द अर्थातच अत्यंत व्यापक अर्थाने आलेला आहे. आणि मग या दृष्टीने बघितल्यास आपण सारेजण सदा सर्वदाच कर्म करीत असतो हे उघडच आहे. मी तुमच्याशी बोलतो आहे हे कर्म आहे. तुम्ही ऐकत आहात हेही कर्मच. आपण श्वासोच्छ्वास करतो ते कर्म. चालतो फिरतो कर्मच. शारीरिक अथवा मानसिक जे काही आपण करतो ते सारेच कर्म होय. आणि ही कर्मे आमच्यावर स्वतःचा ठसा ठेवून जात असतात. काही कर्मे अशी असतात की ती जणू अनेक लहान लहान कर्मांची समष्टी अथवा गोळाबेरीज. एखाद्या समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर उभे राहून जर आपण तेथील प्रचंड खडकांवर आदळणाऱ्या लाटांची उद्दाम गर्जना ऐकू लागलो तर केवढा तरी भयंकर आवाज होतो आहेसा वाटतो. आणि तरी देखील आपल्याला पक्के ठाऊक असते की खरे पाहिल्यास ती एक एक लाट अगदी लहान लहान अशा लक्षावधी तरंगांनी बनलेली आहे. आणि आवाजातील त्यातील प्रत्येकाच तरंगाचा होतो आहे, पण आपल्याला तो ऐकू येत नाही. इतकेच, जेव्हा हे सगळे एकवटून एक प्रचंड रूप धारण करतात तेव्हाच आपल्याला जोराची गर्जना ऐकू येते. तद्वतच हृदयाचे प्रत्येक स्पंदन सुद्धा कार्यच होय. कित्येक कार्ये आपल्याला कळू शकतात, ती आपल्याला इंद्रिय गम्य होत असतात, पण खरे पाहता ती लहान लहान कर्मांची समष्टीच होय. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखायचे असेल तर त्याच्या मोठ्या मोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका. प्रसंगविशेषी एखादा ठोंब्या देखील वीर सजून शौर्य गाजू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामे करत असताना लक्ष ठेवा, वस्तुतः त्याच्यातून तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भारात अगदी यकश्चित माणसालाही काहीतरी शतकृत्य
करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु ज्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थातून निरंतर प्रकट होत असतो तोच खरा थोर पुरुष. खरी श्रेष्ठता त्याच्याच ठायी वसत असते. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते त्यांच्यापैकी मानवी चारित्र्य घडवणारी कर्मशक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. मनुष्य जणू काही एक केंद्र असून जगातील समस्त शक्तींना तो आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो. ह्या केंद्रातच त्यांना वितळवून एकत्र मिसळत असतो आणि मग एका खूप जोरदार प्रवाहाच्या रूपाने त्यांना बाहेर सोडित असतो. हे केंद्र म्हणजेच खरा मनुष्य, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आत्मा. तो स्वतःकडे समस्त विश्व आकर्षित करीत असतो. भले बुरे, सुखदुःख सारेच त्याच्या रोखाने चाललेले आहे. जाणून जणू काय त्याला चोहो बाजूंनी बिलगत आहेत आणि तो त्या सामग्रीतून चारित्र्य नावाचा प्रवृत्तीचा एक महाशक्तिशाली स्रोत उत्पन्न करून त्याला बाहेर फेकीत असतो. त्याच्यात जशी वाटेल ते आकर्षण आत घेण्याची शक्ती असते तशीच ते बाहेर टाकण्याची देखील शक्ती त्याच्या ठायी वसत असते. किंचित विचार केल्यास कळून येईल की जगात जी काही कार्ये आपल्याला दिसत आहेत, मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होत आहे, सभोवार जी सारी कर्मे आढळत आहेत, ती सर्व केवळ विचारांच्याच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होय. यंत्र उपकरणांचा संभार, नगरनगरींचा संसार, जहाजे, युद्धनौका आदींचा विस्तार सारेच माणसाच्या इच्छाशक्तीचा केवळ बहिःप्रकाश होय. ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते व चारित्र्य कर्माने घडविले जाते आणि म्हणूनच जशी कर्मे असतील तसाच तदनुरूपच इच्छाशक्तीचा बहिःप्रकाश व बाह्य आविष्कार होणार. ह्या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्ती संपन्न पुरुष श्रेष्ठ उदयास आले आहेत त्यातील सर्वजण प्रबल कर्मी होते. कर्मी म्हणजे कर्मयोगी. अवघ्या दुनियेची उलथापालथ करून टाकण्यापुरती प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती. ही शक्ती त्यांनी युगानुयुगींच्या सतत कर्मामधून मिळवलेली होती. बुद्ध वा येशूसारखी प्रचंड इच्छाशक्ती काय एकाच जन्मात लाभणे संभवते? अनुवांशिक शक्ती संक्रमणाच्या कल्पनेनेही हे कोडे सुटण्यासारखे नाही, कारण त्यांचे जन्मदाते कोण नि काय होते हे सर्व विदित आहेतच. मानव जातीच्या कल्याणाप्रित्यर्थ त्यांच्या जनकांनी कधी एक तरी शब्द उच्चारला होता किंवा नाही याची इतिहासात नोंद सापडत नाही. जोसेफसारख्या लाखोवंती सुतार आलेत नि गेलेत, हजारो लाखो आजही जगात वावरत आहेत. बुद्धाच्या पित्यासारखे लहान सहान राजे लक्षावधी होऊन गेले. जर या घटनेला तुम्ही केवळ अनुवांशिक संक्रमणाचे उदाहरण म्हणत असाल तर मग ज्याची आज्ञा कदाचित त्याच्या स्वतःचा नोकरवर्गही पाळत नसावा अशा त्या क्षुद्र एका मांडलिक राजाने अर्धे अधिक जग ज्याची पूजा उपासना करून धन्य होत आहे अशा एका पुत्ररत्नाला जन्म दिला, ह्या वस्तुस्थितीची संगती तुम्ही कशी काय लावणार? तो एक सुतार आणि लक्ष लक्ष लोक ईश्वरबुद्धीने ज्याची अर्चना करतात तो त्याचा पुत्र, ह्या दोघांमधील अलंघनीय अंतराची तरी तुम्ही कशी काय वाट लावणार? उपर्युक्त मताच्या द्वारा ह्याची मीमांसा होणे अगदी अशक्य आहे. बुद्धदेवांनी जगतात ज्या महाशक्तीचा संचार केला, येशूमधून जी महाशक्ती प्रकट झाली ती कुठून आली? या शक्तीचे उगमस्थान कोणते? ती अलबतच युगानुयुगे कुठेतरी अस्तित्वात होती. क्रमशः अधिकाधिक प्रबल होत होती आणि अंती समाजात ती बुद्धदेवांच्या व येशूच्या रूपाने प्रबल शक्तीच्या स्वरूपात प्रकट झाली. आजही तो शक्तिस्रोत प्रवाहित होतो आहे आणि हे सारेच कर्माच्या द्वारा नियंत्रित होत असते. उपार्जन न केल्यास कुणालाही काहीच लाभत नसते. हा अगदी सनातन नियम आहे. हे असे नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन आपण फुकटातच काही लाटू शकू असे पुष्कळदा आपल्या मनात येणे साहजिक आहे. पण सरते शेवटी प्रस्तुत नियमाच्या कठोरतेचा प्रत्यय येऊन त्याच्या सत्यतेची बालंबाल खात्री पटल्यानंतर मग त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला भाग पडते. एखादा
हरीचा लाल उभ्या आयुष्यभर श्रीमंत बनण्यासाठी आटोकाट धडपड करतो. भल्या बुऱ्याची तमा न बाळगता तो हजारो लोकांना फसवतो, ठकवतो. पण काय, अखेरीस बापड्याला उमजून येते की श्रीमंत होण्याला आपण खरोखरच पात्र नव्हतो. ह्या समस्त ऐश्वर्यभोगाचे आपण खरे खरे अधिकारी नव्हतोच. मग त्याचे ते जीवन त्याच्या दृष्टीने दुःखाचे, त्रासदायक नव्हे, एक उपद्रवच बनून जाते. आपण आपल्या शारीरिक भोगविलासासाठी अमाप धन जमा करू शकू, पण वास्तविकदृष्ट्या आपण जे स्वतःच्या कर्माने अर्जित करू त्यावरच फक्त आपला अधिकार. तेच तेवढे आपले. एखाद्या मूर्खाने जगामध्ये असतील नसतील ती सारी पुस्तके खरेदी करून त्यांनी आपले ग्रंथालय मारे खचून भरले तरी काय होणार? ती बिचारी तिथेच धूळ खात पडतील. त्यातील फक्त जेवढी वाचण्याला तो लायक आहे तेवढीच काही झाले तरी तो वाचू शकणार. आणि ही लायकी, हा अधिकार, ही पात्रता कर्मानेच अंगी येत असते. आम्ही कशाचे अधिकारी आहोत आणि आम्ही कोणती वस्तू ग्रहण करून आत्मसात करू शकू याचा निर्णय आमचे कर्मच करील. आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतःच जबाबदार आहोत. आणि पुढे जे काही होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे. आणि आपली आजची अवस्था जर आपल्या पूर्वकर्माच्या द्वारा नियमित होत असेल तर मग त्याबरोबर हेही आलेच की भविष्यकाळी जसे आपण बनण्याची आपली मनीषा आहे तसे आपण आपल्या चालू कर्मांनीच बनू शकू. अतएव कर्म असे करीत असतात हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. यावर तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसे करीत असतात हे शिकण्याची वस्तुतः काय आवश्यकता आहे? जगातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे कर्म करीत आहे ना, कबूल. परंतु गोष्ट अशी आहे की हे सारे खरे असले तरी देखील शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे, हे सुद्धा डोळ्याआड करून चालणार नाही. कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटले आहे, योगः कर्मसु कौशलम. योग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान. कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. तुम्ही पक्के लक्षात ठेवावयास हवे की समस्त कर्मांचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे, आत्म्याला जागृत करणे हाच होय. पूर्ण शक्ती किंवा पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असते. आणि ही सारी भिन्न भिन्न कर्मे म्हणजे जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होय. माणूस नाना हेतूंनी प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत असतो. कोणत्या तरी एखाद्या हेतूखेरीज कार्य मुळी होणेच संभवनीय नाही. कुणाला कीर्तीच्या आकांक्षेने पछाडलेले असते, तिच्या प्राप्तीसाठी ते कार्य करीत असतात. कुणाला धनलिप्सेने झपाटलेले असते, ते धनार्जनासाठी कार्य करीत असतात. कुणाच्या हृदयात सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो, ते सत्तेच्या लाभासाठी कार्य करतात. कुणाला स्वर्गारोहणाच्या वासनेची बाधा झालेली असते, ते स्वर्गाला जाण्यासाठी कार्य करतात. परत इतर कित्येकांना मृत्यूनंतर स्वतःचे नाव मागे ठेवून जाण्याची स्पृहा असते, ते त्यासाठी कार्य करत असतात. चीन देशात अशी वहिवाट आहे की तिथे मृत्यूपूर्वी कुणाही व्यक्तीला पदवी बहाल करण्यात येत नाही. तिथे कुणी खूप चांगले काम केल्यास त्याच्या दिवंगत पित्याला अथवा पितामहाला एखादी सन्मान्य पदवी प्रदान करण्यात येते. आणि प्रस्तुत प्रथा म्हणजे आपल्या प्रथांपेक्षा कितीतरी चांगली आहे हे विचारांती आपणा सर्वांनाच पटेल असे मला वाटते. काही लोक ह्यासाठीच कार्य करत असतात. काही विशिष्ट संप्रदायातील कित्येक मुसलमान मृत्यूनंतर आपली एक भली थोरली कबर बांधली जावी एवढ्याचसाठी आयुष्यभर कार्य करतात. मला असे कितीतरी संप्रदाय माहिती आहेत की ज्यांच्यात एखादे मूल जन्मता क्षणीच त्याच्यासाठी एक समाधी मंदिर उभारले जाऊ लागते. त्यांच्या दृष्टीने तेच माणसाचे सर्वात महत्त्वाचे कर्म. आणि ते समाधी मंदिर जितके अधिक विशाल आणि सुंदर होईल तितकी ती व्यक्ती अधिक सुखी म्हणून समजण्यात येत असते. परंतु कुणी प्रायश्चित्ता प्रित्यर्थ कर्म करीत असतात. साऱ्या दुनियेतील कृष्णकृत्ये करून सवरून शेवटी मग ते बिनदिक्कत एखाद्या मंदिराची प्रतिष्ठा करण्याचा उपद्व्याप आरंभतात आणि भटा भिक्षुकांना विकत घेऊन त्यांच्यामार्फत स्वर्गाला जाण्याचा परवाना हस्तगत करण्यासाठी अल्पस्वल्प दक्षिणेचे उदक त्यांच्या हातावर सोडण्यास उद्युक्त होतात. हे सारे करताना
हे असल्या मनोराज्यात दंग असतात की त्यांच्या ह्या दानशीलतेने त्यांचा मार्ग खरोखरच निष्कंटक होऊन जाईल आणि इतकी पातके करूनही ते अखेरीस सही सलामत निर्विघ्नपणे निसटून जाऊ शकतील. ह्या आणि असल्याच तऱ्हेतऱ्हेच्या कितीतरी हेतूंनी प्रेरित होऊन माणूस कार्य करण्यास उद्यत होत असतो. असो, तर आपण कर्मासाठीच जे कर्म त्याची आलोचना करूया. सर्वच देशात अशी काही पुरुषरत्ने निपजत असतात की ज्यांच्यामुळे पृथ्वीचे वसुंधरा हे नामाभिधान सार्थ होत असते. ते कर्मासाठीच कर्म आचरतात. नावलौकिकाची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याची पर्वा नसते. ते कर्म करीत असतात केवळ त्याने लोकांचे खरोखर कल्याण होईल म्हणून. आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीही असे काही लोक असतात की जे याहीपेक्षा उच्चतर हेतूंनी गरिबांवर उपकार मनुष्यजातीला सहाय्य करण्याची व्रतदीक्षा घेऊन कार्यास प्रवृत्त होतात. अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा व प्रीती असते म्हणूनच ते त्या सत्कार्याचे अनुष्ठान करतात. आता याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळते